सगळे खुश, सचिन सर खुश, पूर्ण मुंबई खुश. टाकला रे टाकला, डायरेक्ट 5वा गेट टाकला. बाकीच्या टीम्सना एकच सल्ला, जीव वाचवा आपला, कारण मुंबई इंडियन्स आलेत कंप्लीट फॉर्मात. 2015 मध्ये काय झालं ते आहे ना ध्यानात? नमस्कार, मी हेमल इंगळे तुम्हा सर्वांचं स्वागत करते कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये. 2 दिवसांनंतर गुढीपाडवा जरी असला तरी कालच्या मॅच मध्ये म्हणजेच वानखेडे स्टेडियम मध्ये आपल्या मुंबई इंडियन्सनी विजयाची गुढी उभी केली आणि मुंबईकरांचं मनही जिंकू. स्टुडिओ मध्ये स्वागत करते कूल केदार आणि स्टायलिश धवल यांचं. किती छान ग्लो आलाय तुझ्या चेहऱ्यावर केदार. काय कालची मॅच जिंकल्याचा ग्लो असा आपल्याला हे होत नाहीये, एक्साइटमेंट होल्ड होत नाहीये. अगदी बरोबरच, रथाची सुरुवात केली आहे. नक्कीच वानखेडेवर आपला 50वा विजयी ही अशी कालची मॅच होती धवल. नक्कीच खूप चांगली झाली. टॉस जरी हरलो पण आपल्याला बॅट. अगदी बरोबर, जसं तू म्हटलीस की आणि काल मला पण असं वाटलं की कायरन पोलार्डची ती जी कमी MIला भासवत होती, खाली येऊन एक तगडा फिनिश केली. मॅच विनिंग नॉक नक्कीच, आणि त्याचबरोबर जेव्हा बॉलिंगला आला तेव्हा विकेट देखील काढून दिली त्याने. नक्कीच. आता कालच्या विजयामुळे आपला टीम भाऊ आपल्यासाठी एक सुंदर सुविचार घेऊन आलाय. एकदम बरोबर बोललास तू टीम भाऊ. पहिला घास एकदम झकास, अगदी मोदकासारखा गोड होता कालचा घास. केदार, तुझा एक सुविचार होऊन जाऊ दे. आता MIची बारी आली. वाह, जबरदस्त. धवल, होऊन जाऊ दे. ओके, मी म्हणतो चला. रोमारिओ शेफर्डने आडवे तिडवे मारले, MIच्या गुण तालिकेवर 2 गुण आले. वा, मस्त माहोल सेट झालाय. काल टीम भाऊची काय जबरदस्त बॅटिंग होती. त्याने कमालीचा परफॉर्मन्स दाखवला. केदार, कौतुकाला डिझर्व करत होता आणि खूप चांगलं आहे की पोलार्डच्या अनुपस्थितीत टीम भाऊ आणि शेफर्ड हे दोघंही फिनिशर म्हणून चांगले तयार झालेत. नक्कीच दोघेही फिनिशर म्हणून उत्तम कामगिरी दाखवतायत धवल. नक्कीच टीम आणि जी हार्दिकची, आणि हेच आपल्याला बघायला मिळणार आहे पुढच्याही 2 सामन्यामध्ये वानखेडेवर. स्फोटक फलंदाजी तर आपल्या रोहित शर्माने देखील केली. इतकं उत्तम गेम होता त्याचा काल. एका रनने त्याचा अर्धशतक हुकलं, पण काय लेवलची बॅटिंग केली त्याने धवल. नक्कीच मध्ये कॉन्फिडेंट वाटतोय रोहित, आणि नक्कीच पुढच्या येणाऱ्या सामन्यामध्ये आपल्याला एक शतक बघायला मिळेल त्याच्याकडून. केदार, तुला रोहितचा परफॉर्मन्स बघून कसं वाटलं? नाही, जेव्हापासून कॅप्टनशिप नाहीये त्याच्याकडे की लहान मुलं टाकतायत आणि रोहित शर्मा मजा घेतोय. वा, आता मी तुम्हाला एक फ्री तिकीट देणार आहे मुंबई इंडियन्सच्या प्लेयर रूम्स अवॉर्ड्स मध्ये. रोहित शर्मा मॅन ऑफ द मॅच झालाय. Like you said, long may that continue. नक्कीच 234 रेकॉर्ड ब्रेकिंग असं टोटल वानखेडेवर पहिल्यांदाच आपल्या मुंबई इंडियन्सनी काल मिळवलं. फलंदाजी नाही तर उत्तम गोलंदाजी देखील आपल्याला काल पाहायला मिळाली. जेराल्ड कोएत्झी किती उत्तम खेळलाय तो. 4 विकेट घेतल्या भावाने, आणि त्यातली खेळच्या खेळपट्टीवर तर, आणि शेवटच्या ओव्हरमध्ये त्याची हॅट्रिक मिस झाली. जर हॅट्रिक मिळाली असती तर नक्कीच बरं वाटलं असतं. हॅट्रिक मिस झाली, पण एक अमेझिंग परफॉर्मन्स केदार आपल्याला काल पाहायला मिळाला कोएत्झीचा. तुला कसा वाटलं? कोएत्झीचं नक्कीच कौतुक केलं पाहिजे. आणखी एक असा गोलंदाज ज्याचं कौतुक व्हायलाच पाहिजे तो म्हणजे जसप्रीत बुमराह. धवल, त्याने किती इकॉनॉमिकल बॉलिंग आपल्याला काल दाखवली. नाही, काल तर त्यामध्ये 2 विकेट, पृथ्वी शॉची विकेट काढली. जो सेट बॅट्समन होता त्याला पण पेसमध्ये तर बीट केलंच, पण जे एक्झिक्युशन होतं यॉर्करचं, अप्रतिम एक्झिक्युशन होतं त्याच्याकडनं. तेच जसप्रीत बुमराहबद्दल. केदार, तुला बुम बुम बुमराहची बॉलिंग कशी वाटली? बहुतांशरित्या जास्तीत जास्त सामने जिंकतं. गोलंदाजीतला रोहित शर्मा म्हणजेच आपला बुमराह.
प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घेताना ड्रेसिंग रूम मध्ये काय बोलतो ते ऐकूया. निर्णायक आठवड्याची सुरुवात जबरदस्त झालीच आहे. पुढची मॅच म्हणजेच 11 एप्रिलला मुंबई इंडियन्स खेळतीये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूच्या विरुद्ध. त्याबरोबरच 14 तारखेला एल क्लासिको म्हणजेच चेन्नई सुपर किंग्सच्या विरुद्ध आपण खेळणार आहोत. केदार, अशीच का मोमेंटम घेऊन येत आहेत रॉयल चॅलेंजर्स. MIचं विनिंग मोमेंटम कामाला येईल आणि पुढचा सामना पण मला वाटतं MI जिंकेल. धवल, नाही, नक्कीच जसं केदार म्हणाला की रॉयल या गप्पा अशाच सुरू राहतील, पण कूल स्टायलिश फॅन्स मॅच सेंटर लाईव्ह मध्ये आता वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. येणार आहेत चेन्नईच्या होम ग्राउंडवरती. खूप एक्साइटिंग अशी मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. मागच्या काही 2 मॅचेस चेन्नई सुपर किंग्स जिंकू शकली नाही आहे, पण कोलकाता नाईट रायडर्स स्टे अनडिफिटेड. आज त्यांच्याकडून आपण काय एक्सपेक्ट करू शकतो केदार? नक्कीच थोडंसं अवघड असणार आहे चेन्नईला. जरी घरच्या मैदानावर खेळत असले तरी मला वाटतं की 2 मॅच जे आपले घरच्या मैदानाचे सामने आहेत ते त्यांनी जिंकून त्यांना एक ॲडव्हान्टेज राहील. नक्कीच चेन्नई सुपर किंग्स एका जखमी वाघासारखे आहेत आणि एका जखमी वाघाचा अटॅक खूप डेंजरस असतो, ते आपल्या सर्वांना माहिती आहे. कोलकाता नाईट रायडर्सची आज नेमकी काय रणनीती असेल धवल? नाही, मला वाटतं खूप कॉन्फिडन्समध्ये आहेत, कारण मॅचेस जिंकत आलेत. त्यांचे तिन्ही डिपार्टमेंट्स येईल टीममध्ये. श्रेयस अय्यर आहे त्यांच्या टीममध्ये. खूप चांगलं एक कॉम्बिनेशन आहे. आणि बॉलिंगचं आपण म्हणालो तर खूपच जबरदस्त गोलंदाजी होते सगळ्या बॉलर्सकडनं. आता गेल्या मॅचमध्ये स्टार्क पण चांगल्या फॉर्ममध्ये गोलंदाजी करतात. तर ओव्हरऑल एक जबरदस्त स्ट्रॉंग कंटेंडर्स आहेत यावर्षी IPL जिंकण्याकरता. पण KKRचं कॉम्बिनेशन जबरदस्त आहेच, जसं तू म्हणालास धवल. समोरच्या टीममध्ये म्हणजेच CSK मध्ये फलंदाजी करणारा आपल्याला शिवम दुबे एकमेव असा बॅट्समन दिसतोय. काय प्रकारची स्ट्रॅटेजी CSK ने अपनावली पाहिजे आणि कसा गेम इम्प्रूव्ह केला पाहिजे केदार? सर्वात पहिलं तर ओपनिंगला चांगली स्टार, आणि जेव्हा स्पिनर्स टाकतात तेव्हा शिवम अतिशय लिलया त्यांना षटकार मारू शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त वेळ शिवम दुबेला विकेटवर पाठवलं पाहिजे आणि 6 ओव्हर नंतर कोणीही आऊट होईल. माझ्या मते शिवम दुबे बॅटिंगला आला पाहिजे. वा, आय होप CSK ही स्ट्रॅटेजी नक्की अपनवतील. समोरच्या टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतो सुनील नारायण नावाचा एक बॉम्ब. ऑलराऊंडर असा प्लेअर आहे, जबरदस्त कामगिरी दाखवतो. तर तुम्हाला चांगली स्टार्ट देतोय आणि जे बाकीचे फलंदाज आहेत त्यांच्यावर तेवढं प्रेशर राहत नाहीये त्याच्या स्टार्टमुळे. आणि अगदी मला पण तेच सांगायचं होतं की कोण जिंकणार आहे ते आपण लवकरच पाहू. CSK वर्सेस KKR. पण तुम्ही घर बसल्या जिंकू शकता लाखोंचे इनाम. कसे? ते जीतो धन धनादन कॉन्टेस्ट मध्ये भाग घेतल्यावर. आज नेमकं कोण जिंकणार असं वाटतं? CSK का KKR? केदार, तुझं एक प्रेडिक्शन होऊन जाऊ दे. माझे ॲक्च्युली 2 प्रेडिक्शन असणार आहेत, कारण मन माझं आहे CSK कडे. ब्लीड CSK अँड ब्लीड येल्लो. लवली. धवल? नाही, मला वाटतं की KKRला हरवणं. तर मला वाटतं KKR आज जिंकेल. दोघांचे प्रेडिक्शन्स आपल्याला मिळालेले आहेत. केदार, तुझ्यासाठी मला एक प्रश्न आहे की ऋतुराज गायकवाड जो आपला कॅप्टन आहे CSKचा, त्याच्याकडून आपल्या काय अपेक्षा आहेत? फोकस द्यावा लागेल आणि CSKला ऋतुराज द कर्णधारपेक्षा CSKला ऋतुराज द फलंदाज आणि ओपनिंग बॅट्समन याची जास्ती गरज आहे आजच्या सामन्यात. ऋतुराजकडे कॅप्टनशिप नॅचरली येतेच, पण समोर उभा आहे आपला मुंबईचा पोरगा म्हणजे श्रेयस अय्यर. धवल, श्रेयस अय्यर कडून आपल्या काय अपेक्षा आहेत आज? नाही, श्रेयस अय्यर एक चांगला कर्णधार आहे, चांगला फलंदाज पण आहे. आजची मॅच खूप एक्साइटिंग असणार आहे. CSK वर्सेस KKR. आता वेळ झाली आहे नाणेफेकीची, पण त्याआधी घेऊया एक छोटासा ब्रेक.